हॅलो नमस्कार, मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। खरं तर आज परत खूप दिवसांनी व्लॉग घेऊन आली आहे आणि आत्ता सध्या नवरात्र चालू आहे, तर आज महाअष्टमीचा दिवस आहे आणि आमची नवरात्र ना म्हणजे सगळे आजारपणातच चालली आहे। कारण नवरात्रीच्या 2 दिवस आधीपासूनच ना आर्यनला सर्दी खोकला ताप या गोष्टी होत्या, त्यामुळे मग त्याचं आत्तापर्यंत आम्हाला तेच पुरवले। कारण त्याला मध्ये 2-3 दिवस बरं वाटलं होतं, पण त्याला नंतर परत ताप यायला लागला आणि कफ पण त्याचा खूप वाढला होता, त्यामुळे मग त्याच्या ब्लड टेस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि परवापासून ना आम्ही रोज हॉस्पिटलला जातोय। कारण असं वाटतं की नको वाढायला आणि जवळच आहे डॉक्टर, त्यामुळे मग आम्ही चेस्ट वगैरे त्याची प्रॉपरली चेक करायला डॉक्टरकडेच जातोय। कारण आपल्याला थोडीशी भीती वाटते आणि मुलांनाही काही सांगता येत नाही, त्यामुळे म्हटलं घरीच अंदाज वगैरे लावण्यापेक्षा किंवा काही करण्यापेक्षा ना बेटर की डॉक्टरकडे आपण जाऊन येऊ। थोडासा आपल्याला होईल त्रास, पण मग ठीक आहे, मुलांना नको जास्त काही मुलांचं वाढायला आणि ह्या वर्षी ना असं झालंय की प्रत्येक महिन्याला तो आजारी पडतोय। म्हणजे प्रत्येक महिन्याला सर्दी खोकला त्याला झालाय। एप्रिलपासून आम्ही नोटीस करतोय, म्हणजे की त्याला असा एकही महिना नाहीये की आर्यनला सर्दी खोकला झाला नाहीये, नॉर्मल का होईना पण तो होतोय। त्यामुळे मग आम्हाला म्हणजे काळजी वाटत होती की का असं त्याच्यासोबत होतंय, आपण एवढं त्याला जपतोय, एवढी त्याची काळजी घेतोय, म्हणजे खाणं पिणं म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, स्वच्छता म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला ना खूप लहानपणापासून शिकवतोय। पण ते असं झालंय ना की जेवढं आपण जपतोय तेवढं ते आपल्याच अंगाशी येतंय, असं झालंय। त्यामुळे आम्ही दोघंही खूप टेन्शनमध्ये होतो। मग आम्ही काल डॉक्टरशी डिस्कस केलं की का असं होतंय त्याला, म्हणजे ह्या वर्षी तर प्रत्येक महिन्यात चालू आहे, असं एकही महिना गेला नाहीये की तो म्हणजे एकदम ठणठणीत आहे किंवा त्याची स्कूल झाली नाही, म्हणजे तो प्रॉपर स्कूलला गेलाय, असं होतच नाहीये। तर डॉक्टर बोलले की असं काही नाहीये, महिन्याला होतंय तर हे नॉर्मल आहे। कारण माझ्याकडे तर अशा पण केसेस आहे की काही काही मुलं महिन्यातून 4-4 वेळा पण येतात, त्यामानाने तुमचा मुलगा स्ट्रॉंग आहे, तुम्ही जास्त काही विचार करू नका। आणि हे व्हायरल चालूच असतं लहान मुलांचं 5 वर्षापर्यंत, तर जरा जास्तच असतं, कारण त्यांना त्या गोष्टी तेवढ्या कळत नाही, समजत नाही, आपण किती काळजी घेतली तरी। आणि मेन म्हणजे यावर्षी वातावरण खूप जास्त खराब आहे आणि दुसरं म्हणजे तो स्कूलला जातोय, त्यामुळे मग एकाचं म्हणजे एकमेकांचं इन्फेक्शन होतंच, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात। सो नॉर्मल आहे, तुम्ही एवढा काही विचार करू नका। जेव्हा डॉक्टर असं बोलले मग त्यावेळेस थोडंसं आम्हाला कुठेतरी बरं वाटलं की हां बाबा, म्हणजे होऊ शकतं असं। नाहीतर मग ना आम्ही असाच विचार करतो प्रत्येक वेळेस की एवढं आपण जपून वगैरे म्हणजे सगळं काही त्याची काळजी घेतोय, तरी पण असं का होतंय। पण मग ठीक आहे, डॉक्टरचं थोडं ऐकल्यावरती मग थोडंसं आपल्या म्हणजे एक मनाला आधार भेटतो। आणि दुसरं म्हणजे ना ह्या गोष्टीमध्ये ना माझी मम्मी म्हणजे माझ्या पाठीशी एवढी खंबीरपणे उभी असते, कारण किंवा प्रत्येक वेळेस खूप मला पॉझिटिव्ह माझ्यासोबत बोलते। जेव्हा जेव्हा मी त्याच्या बाबतीत म्हणजे तो आजारी पडतोय तेव्हा मी टेन्शन घेते, तर त्यावेळेस ना म्हणजे ती खूप चांगलं म्हणजे खूप चांगलं मला समजावून सांगते। आणि माहीत नाही, म्हणजे मम्मीने 1-2 शब्द जरी आपल्याशी पॉझिटिव्ह बोललं ना तरी आपल्या मनाला पण एक खूप आधार भेटतो। म्हणजे ती पण मला एक काही डॉक्टरपेक्षा कमी वाटत नाही, खरं सांगते। म्हणजे मला प्रत्येक वेळेचा अनुभव आहे तिचा। आणि तो आजारी असला की मग तिचे 3-4 वेळा दिवसातून फोन येतात, कारण तिला माहिती आहे ही खूप जास्त टेन्शन घेते आणि मी कधी कधी रडत पण बसते, कारण मला नाही बघवत तो असा आजारी असला की। आणि घरात जेव्हा मस्ती करतो ना तेव्हा असं नको नको वाटतं, असं वाटतं आर्यंश बस किती मस्ती करतो तू, म्हणजे खूप आपण त्यांना ओरडतो, रागवतो, मारतो, पण ह्या सगळ्या गोष्टी टेम्पररी असतात। पण त्याच्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन आपलं त्यांच्यावरती खूप जास्त म्हणजे जीव असतो, प्रत्येक आईचा असतो। मी असं म्हणत नाही की माझाच, आणि तुम्ही पण ह्या गोष्टी रिलेट करत असाल, पण माहीत नाही, म्हणजे मला खूप जास्त त्रास होतो तो आजारी असला की। माझं कुठेच मन लागत नाही, ना माझ्या कामात लागतं, ना माझ्या जेवणावर पण त्याचा परिणाम होतो। आणि लिटरली तुम्हाला माझा चेहरा पण दिसत असेल की माझी अक्षरशः झोपसुद्धा होत नाहीये तो आजारी असला की। सो ठीक आहे, आता डॉक्टरचं थोडंसं ऐकून मला थोडंसं बरं वाटलंय। आणि ही गोष्ट मम्मीशी डिस्कस केली ना की डॉक्टर असं असं बोलले, मग ती मला म्हणते बघ मी तुला सांगत होती ना, तू उगीच जास्त टेन्शन घेते, पण ती पण एक आई आहे, ती पण समजून घेऊ शकते की म्हणजे असा विचार करणं साहजिक आहे। सो ठीक आहे, आता थोडंसं म्हणजे डॉक्टरने असं सांगितल्यापासून बरं वाटतंय। आता गेलेत ते हॉस्पिटलला, तर बघूया आता अजून डॉक्टर म्हणजे आज काय सांगतात ते वगैरे त्यासाठी। आणि यावेळेस ना म्हणजे आज तर मला कन्यापूजन करायचंय खरं तर, पण आर्यन शेजारी असल्यामुळे ना म्हणजे माझी कशालाच इच्छा होत नाहीये खरं तर सणासुदीमध्ये अशा मुलांचा आजारपण नको वाटतं। तर म्हटलं ठीक आहे, कारण देवाचं कार्य आहे, उगीच नाही नको म्हणायला, आणि माझी इच्छा आहे तर मग मी ते करते। कारण खरं तर मागच्या वर्षी पण मला खूप हौस होती कन्यापूजन करायची, पण मागच्या वर्षी पण काही झालं नाही। सो म्हटलं आता ह्या वर्षी आपण करूया। तर मी काही घट वगैरे बसवत नाही, कारण आई तिकडे ठाण्याला घट बसवतात, त्यामुळे मग म्हटलं चला त्या घट बसवतायत तर मग आपण ह्या गोष्टी करूया, म्हणजे आपण करूया दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा मग कन्यापूजन वगैरे, ह्या गोष्टी ज्या आपल्याला जमतंय त्या आपण करूया। आणि माझा बसता उठता उपवास असतो, त्यामुळे मग मी असं पण वाचलं होतं की जे बसता उठता उपवास करतात तर ते महाअष्टमीचा पण उपवास त्यांनी केला पाहिजे। आणि आज मंगळवार आहे, सो मला मंगळवार असतो, म्हणजे मी रोजचे मंगळवार पकडते, त्यामुळे मग माझे ते दोन्ही उपवास पण होतील। आणि
आत्ता ना ह्या दोघांसाठी म्हणजे यांची भाजी वगैरे बनवून झाली आहे. तर आता ते आले की मग चपात्या वगैरे बनवते गरम-गरम. आर्यनला फ्रेश करते, त्याला मेडिसिन देते आणि मग तो झोपला की मग मी माझा दुर्गा सप्तशतीचा आता जेवढे अध्याय होतील तेवढे आज करेल, बाकीचे उद्या करेल. कारण माहीत नाही आता आज किती होतील, कारण मला परत स्वयंपाक पण बनवायचा आहे. आणि मुलींचा पण इथे प्रॉब्लेम होतो, म्हणजे 9 मुली वगैरे ह्यासाठी पाहिजे असतात. पण आता ठीक आहे, मी हे पण वाचलं, म्हणजे हे पण यूट्यूबलाच बघितलं आहे की एक जरी मुलगी तुम्हाला भेटली तरी तुम्ही कन्यापूजन करू शकतात. पण म्हटलं चला जेवढ्या भेटतील तेवढ्या, कारण काय होते की मुलींना ना संध्याकाळच्या वेळेस ट्युशन वगैरे असतात, त्यामुळे मग मुली पण अवेलेबल होत नाही. आणि त्यासाठी ना म्हणजे मी अगदी रात्री 9:30 वाजता शॉपमध्ये गेली होती, जे काही थोड्याफार गोष्टी लागतात तर त्या घेऊन आली. आणि मग म्हटलं आज जसं होईल तसं आपण कन्यापूजन करूया. कारण ना आता तर 1:45 वाजले आहे. आता हे दोघं गेलेत हॉस्पिटलला. त्यांना म्हटलं आता आज मी काही येत नाही, कारण मला भरपूर कामं आहेत. तुम्ही दोघं जाऊन या. आणि अजून मला रांगोळी वगैरे पण थोडीशी काढायची आहे. सो म्हटलं बघू आता कसं काय होतंय. पण पहिलं आता आर्यांश वगैरे आला, तो झोपला की मगच माझ्या गोष्टी होतील. कारण मी काही करायला घेतलं की मग त्याची खूप जास्त चिडचिड चालू होते. आणि जसं आजारी आहे तसं 10-12 दिवस झाले खूप जास्त चिडचिड करतोय. जेवण पण तो अर्धं जेवतोय, म्हणजे जेवत पण नाही आहे. तब्येत पण त्याची खूप डाऊन झाली आहे. त्यामुळे मग असा मुलांचा चेहरा बघितला की मग आपलं कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही. आणि रोज म्हणजे झोपायला मला पहाट होते, कारण त्याला ताप वगैरे मॉनिटर करायला. कारण मेडिसिन दिलं आणि आपण किती जरी बोललो की आता 3 तास 4 तास किंवा 6 तास ताप येत नाही, पण मग माझं तसं होतच नाही. मला प्रॉपर झोपच लागत नाही. तो आजारी असला की मी अलार्म वगैरे लावते, 4 तासांचा 2 तासांचा सेट करते, पण त्याच्या आधीच मी कितीतरी वेळा उठते. माहीत नाही, म्हणजे माझ्यासोबत तरी असंच होतं. आणि तुम्ही पण म्हणजे यातले बरेच जण ह्या गोष्टी रिलेट करू शकतात. सो आणि झोप प्रॉपर न झाल्यामुळे ना मग माझी पण बॉडी ना पूर्ण म्हणजे थकून जाते. आणि मला पण थोडीशी म्हणजे कणकण वगैरे ह्या गोष्टी वाटायला लागल्या. सो मी काल माझ्यासाठी पण मेडिसिन वगैरे घेऊन आली होती. आणि काल ती मेडिसिन घेतली आहे, तरी पण आज माझा थोडासा घसा मला असं वाटतंय की दुखतोय वगैरे. तर बघूया आता कसं काय होतंय. आणि जे काय आहे तर जेवणामध्ये पण मी आज सिम्पलच मेनू बनवणार आहे. आणि जे काय आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो तुम्ही आपला ब्लॉग असाच कंटिन्यू करा. सो आता सगळं आवरल्यानंतर ना मग मी इथे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला घेतला आहे. आणि रांगोळी वगैरे पण मी छोटीशीच काढली आहे, फक्त लक्ष्मीची पावलं वगैरे. आणि डोअरच्या बाहेर पण तेवढंच केलं आहे. जे काही माझ्याकडे रेडीमेड साचे होते तर त्यांनीच मी थोडीफार रांगोळी काढली. आणि तो व्हिडिओ पण मी घेतला होता, पण माहीत नाही तो माझ्याकडून डिलीट झाला वाटतं, त्यामुळे मग तो काही मला शेअर करता येत नाही आहे. आणि आता इथे ना दुर्गा सप्तशतीचा पाठ मी करायला घेते आहे. आता आज काही अध्याय आणि उद्या काही अध्याय. खरं तर मला आज एकाच दिवशी संपवायचा होता, पण थोडंसं लेट झाल्यामुळे ते काही शक्य होणार नाही आहे. तुमच्याबरोबर बोलल्यानंतर मग पटकन आर्यांश आला होता. सो डॉक्टर बोलले की ओके आहे तो व्यवस्थित, त्यामुळे मग मला पुढचं जे काही आहे ते करायला पण जरा बरं वाटलं. आणि मग त्यानंतर मी त्याला भरवलं, मेडिसिन दिल्या, झोपला तो. आणि आता त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ 5-1 अध्याय माझे झालेत वाचून. म्हटलं बाकीचे आज रात्री जमलं तर 1-2 करेल, नाहीतर मग उद्या करेल बाकीचे उरलेले. सो जेवण सगळं बनवून झालं आहे. आता 6:15 होत आले. आणि आता मुली येतील, कारण आमच्या सोसायटीमध्ये ना सगळ्यांकडे आज ऑलमोस्ट कन्यापूजन आहे. त्यामुळे मग बघूया आता जेवढ्या येतील तेवढ्या येतील. अनिश काय चाललंय? खेळतोय गाडी. गाडी खेळतोय? तुझ्यासोबत खेळायला आलात का सगळ्या दीदी? खेळायला आलाय सगळ्या दीदी? त्यांना जेवण द्यायचं छान छान, बप्पा करायचा त्यांचा. तर मुलींना भेटवस्तू म्हणून मी थोड्याशा गोष्टी घेतल्या होत्या. त्यामध्ये मेहंदीचे कोन, टिकल्यांचे पॉकेट होते, त्यानंतर मग क्लिप्स होत्या, रुमाल होते आणि जी काही चुनरी असते तर त्या होत्या. आता माझ्याकडे बऱ्याच मुली येऊन गेल्या होत्या खरं तर सुरुवातीला, पण सगळ्यांना घाई होती. त्यांना बोलली की मी सगळ्यांचं एकसाथच म्हणजे जी काही पूजा आहे तर ती करणार आहे, कारण काही मुलींची एक्झाम पण चालू होती. त्यामुळे मग त्या गेल्या आणि 7 मुलींची मी इथे पूजा वगैरे करून घेतली.
तर अशाच प्रकारे मग मी सगळ्यांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेचच त्यांना जेवणासाठी प्लेट्स रेडी केल्या. आता जेवणामध्ये ना छोलेची भाजी, चपाती, खीर आणि डाळ भात तर असंच होतं. खरं तर मला पुऱ्या बनवायच्या होत्या, पण असा प्रॉब्लेम झाला की आर्यांशला बरं नव्हतं आणि त्याला पुऱ्या खूप आवडतात. त्यामुळे म्हटलं की नको, तो बघितला तर लगेच मागेल आणि तेलकट वगैरे त्याला सध्या द्यायचं नाही आहे त्यामुळे. आणि मग आता इथे सगळ्या मिळून छान जेवण करतायत आणि खूप छान वाटत होतं मला, कारण माझी मनातली इच्छा पूर्ण झाली. कारण मला खरं तर मागच्याच वर्षी जसं की तुम्हाला सांगितलं कन्यापूजन करायचं होतं, पण झाली यावर्षी माझी ती इच्छा पूर्ण झाली. आणि त्यानंतर ना ही ओढणी जी आहे तर ती पूजा करतानाच खरं तर डोक्यावर ठेवायची असते, पण मी विसरली. आणि मग नंतर जेव्हा त्यांना भेटवस्तू द्यायची होती त्यावेळेस मग माझ्या लक्षात आलं आणि मग मी तेव्हा त्यांना ती दिली. सो त्यात पण त्यांचं थोडंसं, भेटवस्तूमध्ये पण त्यांचं थोडंसं चालू होतं की मला हा कलर पाहिजे, तो कलर पाहिजे. आणि लहान मुली आहेत त्यामुळे असं हे तर होणारच, पण नेक्स्ट टाईम आता मी ती गोष्ट लक्षात ठेवेल. आणि मजा येत होती आज त्यांना. त्या मला आल्याला सांगत होत्या की आज आम्हाला एकदम सेलिब्रिटीसारखी फिलिंग येते, सगळीकडे आमची मजा आहे आज. बरं वाटतंय ना? मग उद्या स्कूलला जायचं का? उद्या ठीक आहे, जाणार ना? व्हेरी गुड. हां, मॉर्निंग झाल्यावर स्कूलला जायचं. दादा नाईटला जातो स्कूल. कुछ भी. ऋतुराज दादा कुठे नाईटला जातो? ऋतुराज दादा सकाळी जातो, अर्ली मॉर्निंग जातो. उद्या जायचं ना स्कूलला? आर्यनला छान वाटतंय ना आता? थोडासा बारीक झालाय ग आर्यन. हो ना? आर्यनचा फेस केवढा छोटे छोटे झालाय, हो ना? काय छोटा बेबी. आज आपल्याकडे कोण आलेलं? कोण आलं होतं आपल्याकडे? खूप सारे दादा आले होते. दादा की दीदी? दादा दीदी दोघं पण. एकच दादा आला होता आणि बाकी सगळ्या दीदी होत्या, हो ना? देवांश आला होता ना? देवांश. तर आत्ताच माझं आवरलं आणि छान झालं कन्यापूजन. थोडीशी माझी गडबड झाली, कारण एकटीच आवरायला होती त्यामुळे. आणि मुलींना पण मी 7:30 पावणे 8चा टायमिंग दिला होता, तर त्या 7:15ला वगैरे चाल्या, कारण बिल्डिंगमध्ये आज खूप जणांकडे कन्यापूजन होतं. त्यामुळे त्या पटापट जिथे असेल तिथे यायच्या. आणि मला असं वाटलं होतं की 4-5च मुली येतील, पण बऱ्याच मुली माझ्याकडे आल्या होत्या. 5-7 मुली तरी आल्या होत्या, त्यामुळे छान वाटलं. आणि त्याच्या आधी पण ना 5-6 जणी येऊन गेलेल्या. सो मी त्यांना बोलली की तुम्ही थांबा, सगळ्यासोबत आल्या की मी सगळ्यांची एकसाथच पूजा करते. पण त्यांचं असं होतं की नाही, कोणाची एक्झाम होती, कोणाचं काय तर कोणाचं काय. त्यामुळे मग मी 7 मुलींना थांबवलं आणि बाकीच्यांना म्हणजे भरपूर ठिकाणी इन्व्हिटेशन होतं, सो त्या तिकडे गेल्या. आणि छान झालं कन्यापूजन. त्यात आर्यनने थोडासा त्रास दिला, कारण त्याचं असं चालू होतं की आम्हाला खेळायचं आहे. म्हणजे जेव्हा मुली आल्या त्यावेळेस त्याने लगेच त्याचे सगळे टॉईज काढले आणि खेळत बसला. त्याला असं वाटलं होतं की सगळे माझ्यासोबत खेळायला चाले. मी त्याला सांगत होते की अरे बप्पा करायचा आहे त्यांचा, पण नाही, त्याचं असं चालू होतं की आम्हाला खेळू दे. त्यामुळे त्याने खूप जास्त त्रास दिला आणि त्यात यांचं पण ऑफिसचं काम चालू होतं. त्यामुळे मग आर्यांश अजिबातच ऐकत नव्हता. सो कसं तरी त्याला मॅनेज केलं. त्यानंतर मग मुलींचं छान पूजन वगैरे केलं. त्यानंतर जेवण झालं आणि त्यांना भेटवस्तू दिल्या, ज्या की त्यांना खूप जास्त आवडल्या. पण त्यांचं असं चालू होतं की नाही, आम्हाला हाच कलर पाहिजे, तोच कलर पाहिजे. म्हणजे सगळ्यांना पिंकच कलर हवा होता. जे काही रुमाल मी त्यांना घेतले होते तर त्यामध्ये सगळ्यांना पिंक कलर हवा होता. किंवा क्लिप्स पण मी 2 टाईपच्या होत्या. तर मी जे प्लेटमध्ये तुम्हाला दाखवले, सो त्या म्हणजे त्यानंतर मी अजून दुसऱ्या पण आणलेल्या होत्या, त्या मी ठेवायच्या राहिल्या होत्या त्यामध्ये. सो त्यांचं असं चालू होतं की नाही, मला ही पाहिजे, मला ती पाहिजे. आणि कारण मला वाटलंच नव्हतं की एवढ्या मुली येतील वगैरे, त्यामुळे मग मला परत ते सगळं सामान आणावं लागलं, असं झालं होतं. आणि पण रुमालमध्ये झालं होतं की कलर्स मी थोडेसे वेगळे वेगळे घेतले. मला वाटलं की नको एकच कलर, त्यामुळे. पण त्यातही त्यांचं म्हणजे पिंक कलर असं चालू होतं. पण आता नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवणार आहे की जे काही घ्यायचं आहे ते सगळं सेमच घ्यायचं आहे. म्हणजे मी प्रयत्न करणार आहे की सगळं काही सेम घ्यायचं, जेणेकरून त्यांची भांडणं होणार नाही, कारण लहान मुली आहेत त्या आणि त्यांना नाही समजत. सो असं थोडंसं झालं होतं, पण कसं तरी त्यांना समजवलं आणि छान वाटलं. तर आत्ताच माझी भांडी वगैरे सगळं काय आवरलं आहे. मला उपवास होता, सो उपवास वगैरे सोडला. त्यानंतर किचन वगैरे सगळं आवरलं आणि जेवणाला मी त्या प्लेट्सच वापरल्या, कारण एवढे परत ताट वगैरे ते घासायचा वगैरे खूप जास्त मला म्हणजे एकटीला त्रास झाला असता. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आपण रेडीमेड प्लेट्स आहेत तर त्याच यूज करू. आणि सो छान झालं सगळा प्रोग्राम. आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.